कोलंबी फ्राय करून झालेली आहे, मस्त कुरकुरीत झाली. मी बोंबील घेतलेत, बोंबील फ्राय करायचे आहेत. थोडी कोलंबी आणि बोंबील, थोडं निंबू पिळते. चवीनुसार हळद, मिरची पावडर, थोडी अद्रक लसूणची पेस्ट, थोडासा मी हा मसाला वाटून ठेवला, थोडा घेते. मिक्स करायचं. लिंबू टाकल्याने बोंबील चांगले कडक होतात, टेस्टी लागतात. एक चमच बेसन टाकते बोंबीलमध्ये कुरकुरीत होण्यासाठी. थोडं जसं पाहिजे तसं टाका, जेवढं लागेल तेवढं. थोडं तांदळाचं पीठ, थोडासा रवा आणि हे मिक्स करते. असं लावून मग तेल टाकून तव्यामध्ये फ्राय करायचं. फ्राय करायला तुम्हाला दाखवते. मच्छी फ्राय करताना मी तुम्हाला दाखवते. तव्यात तेल टाकले तर मी मच्छी फ्राय करते, बोंबील टाकते. पलटी करताना दाखवते. मी तव्याला बोंबील टाकलं असं फिरवत असते, अजून गोल गोल करते. थोडा मीडियम गॅस ठेवला आणि मग 1 मिनिटाने कमी गॅसवर शेकवते. त्याच्यावर झाकण ठेवते. झाकण ठेवून 2 मिनिटाने पलटी करूया. तर बोंबील एका साईडने झाले तर आपण पलटी करून घेऊया. तर हे आपले बोंबील झालेले आहेत. आता हे मी सुकण्यासाठी थोडं त्याचं तेल निघण्यासाठी हे मी साईडला करून ठेवते. असं म्हणजे त्याचं तेल व्यवस्थितपणे निघून जातं आणि व्यवस्थित ते सुके बोंबील होतात. प्रॉपरली सगळं तेल वगैरे निघून जाऊन आणि मग बाकीचे हे बोंबील आपण शिजायला ठेवू शकतो. आणि मग हे आता तेल सगळं निघाल्यानंतर काढून घेऊया आपण आपल्या भांड्यामध्ये. चला तर आता आपण कोलंबी पण फ्राय करून घेऊया या तेलामध्ये. व्यवस्थितपणे एक एक करून आपल्याला कोलंबी सोडून घ्यायची आहे आणि व्यवस्थित एका साईडला 2 ते 3 मिनटं शेकून मग ती पलटी करून घ्यायची आहे आपल्याला.
कामात. कोलंबी आपली फ्राय होत आली, पलटी करते. कोलंबी फ्राय आपली करून झाली. आता काढते. जास्त नाही कोलंबी फ्राय केली, थोडीच केली. असं बोंबील आणि कोलंबी फ्राय करून झालेले आहे. मस्त कुरकुरीत झाले. असं बोंबील आणि कोलंबी फ्राय करून झालेले आहे. मस्त कुरकुरीत झाले. असं बोंबील आणि कोलंबी फ्राय करून झालेले आहे. मस्त कुरकुरीत झाले.